संकष्टी चतुर्थीचा उपवास का आणि कोणासाठी केला जातो हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच हिंदू पूजा पद्धतीनुसार हे व्रत पाळण्याचे नियम देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। संकष्टी चतुर्थीचा उपवास का केला जातो? हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली होती। माता पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे, त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले। माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात। सोबतच नवविवाहित जोडपी देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात। या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद भरते। या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख प्राप्त होते। संकष्टी चतुर्थी संबंधित काही महत्त्वाचे नियम। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उशिरा झोपू नये आणि उशिरा उठू नये। या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास सुरू करा। या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी गणपती, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित कराव्यात। तसेच त्यांची यथायोग्य पूजा करावी। देवांची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्यांना गंगाजलाने स्नान घालावे। फळे, फुले, नैवेद्य, हार, अगरबत्ती इत्यादी अर्पण करावे। पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर गजाननाची आरती करून या दिवशी त्यांना तिलक अर्पण करावे। संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर उपवास करणाऱ्या माता तसेच मूल होऊ इच्छिणाऱ्या नवविवाहितांनी सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन घेऊन मुहूर्तानुसार उपवास सोडावा। या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी काळे कपडे घालू नयेत। कोणत्याही शुभ पूजेच्या वेळी काळा रंग परिधान करणे अशुभ मानले जाते। हे व्रत पाण्याशिवाय पाळले जाते। उपवासात अन्न आणि पाणी सेवन करू नये। 2024 पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। करा हे उपाय। धन प्राप्तीसाठी करा हा उपाय। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धन प्राप्तीसाठी 5 दुर्वा घ्या, त्यात 11 गाठी बांधून आणि लाल कपड्यात गुंडाळून श्री गणेशाला अर्पण करा। त्यानंतर तो लाल कपडा तिजोरीत ठेवा। या उपायाने गणपतीची कृपा लाभत तुमची आर्थिक समस्या दूर होत तुमच्या आयुष्यात धनाचे आगमन होण्यास सुरुवात होईल। विघ्न दूर करण्यासाठी तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे विघ्नांमुळे तुमचे होणारे काम रखडत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या वेळी श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।